विचारलं तुला काय स्वप्न पडलं म्हणे. आता मी असंच आहे म्हणलं का रे काय सांगू माझ्या स्वप्नात ना असा काळा कुट्ट राक्षस आला, एवढाले दात, एवढे बडे केस त्याच्यावाले, असं मोठ्याने वरडा लागला, हातात त्याच्या तलवार होता कोयता म्हणे. तू काय केलं म्हणे. अरे तो राक्षस मला म्हणला रात्री स्वप्नात म्हणे उठ म्हणे लवकर, उठ लवकर, खीर खाऊन टाक नाही तर तुला कापून टाकीन म्हणे. मग ते दोघं म्हणाले तू काय करशील, काय केलं म्हणलं खाल्ली ना का मरू का म्हणलं. मग पुन्हा तेवढे हुशार बोलायला पक्के पुन्हा म्हणलं खाल्ली खिरी. मग आम्हाला का नाही उठवलं तो खातानी. अरे तुम्हाला होतेच कुठे इथं, तू स्वर्गात होता, तू अमेरिकेला होता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपली प्रतिभा असते, प्रतिभेमधून दूर राहायचं नाही. आणि सगळ्यात माझा सायन्सचा मुलगा विद्यार्थी आणि मी आणि 2 हुशार पोरं होते. आम्ही पहिल्या काळात आमच्या 90च्या काळामध्ये सायकलवर जात होतो. आम्ही सायकलवर आम्ही काय गेलो, याला गेलो आम्ही धार्मिक टूर करायला गेला, देवस्थळे वगैरे पाहायला. तर हुशार पोरं होते. तर रोज म्हणजे 2-4 दिवस झाल्यानंतर 2-4 गावं झाले आणि एका गावात काय शाळेत आम्ही मुक्कामाला थांबत होतो. आम्ही असे पुढे असे लॉज वगैरे नव्हते आमच्या काळामध्ये. तर तिथं थांबल्यानंतर हुशार पोरगा का म्हणे आज आपण वेगळं गोड खाऊ म्हणे, गोड. म्हणलं काय करायचं करा बाबा, मला काय, मी असं साधा आहे म्हणलं. ते म्हणजे मी दूध आणतो, त्या दोन्ही पोरांनी दूध आणले, तांदूळ आणले आणि मला काय सांगितलं मी असंच आहे, मला काही हुशार नाही मी. मला म्हणजे तू दगडाची 3 दगड आण आणि चूल बनव. मग मी 3 दगड आणले, उचवले, बसवले, पातल्यात दूध टाकलं, तांदूळ टाकलं, शिजली. पण हुशार पोरं भारी असतात. पण हुशाराचे बाप तुम्ही सगळे आहेत बरं का. पण सांगायचं म्हणजे असं उदाहरणात सांगतो. हुशार पोरं म्हणे आता एक काम करा, अशी दाबून खीर खाल्ली. आता पहिल्या काळात दाबून खीर कशी खायचे, फुल खायचं. खाल्ल्याच्या नंतर थोडीशी खीर उरली, तिघांनी खाऊन उरली. पण ते हुशार पोरग काय म्हणला, आता सकाळी खायची कोणी. म्हणलं कोणी खा बाबा. नाही म्हणे तशी कोणी नाही खायची म्हणे, ज्याला चांगलं स्वप्न पडन त्यांनी खायची. स्वप्न काय ठरून पडतात का. तर म्हणलं बरं ठीक आहे बा, मी असं म्हणलं काय तुम्ही म्हणता तसं. मग पाय आम्ही रात्रभर झोपलो पण माझ्या डोक्यात होतं हे केलेच चाभरे बोलणारे येतं आणि रंगून स्वप्न सांगतील म्हणलं. मी रात्री 1:30 वाजता उठलो, खीर घेतली आणि खीर खाऊन टाकली दाबून आणि झाकून ठेवलं आणि परत झोपलो. ते सगळं तसं झाकून ठेवलं. तर मग ती सकाळी उठली, मला हलून उठवलं त्याने. उठलो म्हणे सांगा म्हणे आपापले स्वप्न. सायन्सवाला विद्यार्थी होता, इतका भारी इंग्रजीत होता. तो म्हणे अरे मला असं स्वप्न पडलं म्हणे, माझ्या डोक्यात माझ्या सरात्री स्वप्नात ना इंद्रदेव आले आणि इंद्रदेव म्हणाले की बाबा तुला आता मी राज्य करून स्वर्गाचं राज्य करून थकलो म्हणे, आता तुला बसवायचं. मला घेऊन गेले, मला दर्ग्यात घ्यायच्या इंद्राच्या दरबारात बसवलं, त्याच्या गादीवर बसवलं, इकून पर्या इकून हे इतकं माझं इतकं स्वप्न म्हणे, स्वर्गातलं स्वप्न पडलं की खीर मी खाणार. तर दुसरा म्हणे अरे मला स्वप्न पडलं तेव्हा विचारा ना आधी, सांग म्हणे. दुसरा म्हणे की तुला काय स्वप्न पडलं. अरे माझं तो तर स्वर्गातलं होतं, माझं धर्तीवरलं म्हणे. माझ्या पंतप्रधान आले माझे अमेरिकेचे आणि आले म्हणे उठ म्हणे आता पंतप्रधान पदाची मला आता वीट आला म्हणे, तू बस. मग मला तिने पंतप्रधानाच्या गादीवर बसवलं मोठं म्हणे. तर हे दुसरा काय म्हणला, तुझं स्वर्गातलं होतं, माझं धरती मातेवरलं होतं, मी खीर खाणार. बाप म्हणलं आता. पण दोघांनी मिळून विचारलं तुला काय स्वप्न पडलं म्हणे. आता मी असंच आहे म्हणलं का रे काय सांगू माझ्या स्वप्नात ना असा काळा कुट्ट राक्षस आला, एवढाले दात, एवढे बडे केस त्याच्यावाले, असं मोठ्याने वरडा लागला, हातात त्याच्या तलवार होता कोयता म्हणे. तू काय केलं म्हणे. अरे तो राक्षस मला म्हणला रात्री स्वप्नात म्हणे उठ म्हणे लवकर, उठ लवकर, खीर खाऊन टाक नाही तर तुला कापून टाकीन म्हणे. मग ते दोघं म्हणाले तू काय करशील, काय केलं म्हणलं खाल्ली ना का मरू का म्हणलं. मग पुन्हा तेवढे हुशार बोलायला पक्के पुन्हा म्हणलं खाल्ली खिरी. मग आम्हाला का नाही उठवलं तो खातानी. अरे तुम्हाला होतेच कुठे इथं, तू स्वर्गात होता, तू अमेरिकेला होता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपली प्रतिभा असते, प्रतिभेमधून दूर राहायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं भावकी दलिंदर आहे, तुम्हाला आधीच सांगितलं. भावकी काय प्रश्न विचारील, प्रश्नाला उत्तर जरी नसलं तर प्रश्न विचारतात का नाही. तर माझे शिक्षक लोक आले आणि मी 7वीला होतो. 7वीला दलिंदर भावकीवानीच एक सहाय्यक शिक्षणाधिकारी होता, प्रत्येक शाळेवर जायचा.